नमस्कार मंडळी, माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत जे काही शेअर करणार आहे ते फक्त माहितीचा तुकडा नाही आहे, हे एका छोट्याशा गोष्टीचं रहस्य आहे जे एकदा शिकल्यानंतर तुमच्या रात्री तुमची झोप बदलू शकते आणि तुम्ही वर्षानुवर्षे संघर्ष करत असलेल्या समस्येचं निराकरण करू शकते। रात्री वारंवार लघवी होणं अचानक अप्रासंगिक बनतं। तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्री गाढ झोपेत असताना तुम्हाला अचानक लघवी करण्याची इच्छा का होते, ज्यामुळे तुम्हाला उठावं लागतं। नंतर झोपायला परतल्यानंतर तुमची झोप खंडित होते, तुमचं मन जागृत होतं, तुम्हाला अस्वस्थ वाटतं आणि पुन्हा झोपायला बराच वेळसुद्धा लागतो। काही वृद्ध लोक असे आहेत की जे रात्री एकदाच नाही तर 3-4 वेळा जागे होतात। मी असे रुग्ण दररोज पाहते। सुमारे 65 वर्षांची एक वृद्ध महिला माझ्याकडे आली होती आणि ती म्हणाली की डॉक्टर, माझी झोप हिरावून घेतल्यासारखं वाटतं। मी झोपायला जाते पण दर 2 तासांनी उठते। मला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो। माझी चिडचिड वाढली आहे। आणि 70 वर्षांच्या आसपासच्या एका वृद्धालाही ही समस्या होती। तर ते म्हणतात की त्यांना रात्री इतका वेळ लघवी करण्यासाठी उठावं लागतं, असं वाटतं की संपूर्ण रात्र बाथरूममध्येच घालवली आहे। हे फक्त 2 लोक नाही आहेत, असे लाखो लोक असतील। कदाचित तुम्ही त्यापैकी एक असाल। पण आजचा प्रश्न असा आहे की ही समस्या कायमचीच राहिली पाहिजे का? औषधोपचार हा एकमेव उपाय आहे का? रात्रीच्या वेळी जागरण कमी करण्याचा किंवा थांबवण्याचा एक सोपा, घरगुती आणि सुरक्षित मार्ग नाही आहे का? आणि येथूनच आजची खरी चर्चा सुरू होते। हे असं काहीतरी आहे जे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात दररोज पाहता। कधीकधी मसाला म्हणून, कधीकधी चव वाढवण्यासाठी, कधीकधी काटेरी रंग जोडण्यासाठी, पण तुम्ही कदाचित कधीही विचार केला नसेल की ते तुमच्या रात्रीच्या वेळी आराम देखील देऊ शकतं। मी काळी मिरीबद्दल बोलत आहे, पण थांबा, काळी मिरी हे नाव ऐकूनच ते खाल्ल्याने सर्व काही ठीक होईल असं समजून घेऊ नका। ते योग्य वेळी, योग्य प्रमाणामध्ये, योग्य प्रकारे घेतलं तरच प्रभावी आहे। झोपण्यापूर्वी काळी मिरी वापरण्याचा या विशिष्ट पद्धतीने अनेक वृद्धांमध्ये वारंवार लघवी होण्यामध्ये सुधारणा दिसून आली आहे। तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की फक्त काळी मिरीच इतका महत्त्वाचा फरक करू शकते का? उत्तर हो आहे। यामागे अनेक कारणे आहेत। वृद्धांमध्ये वारंवार लघवी होण्याची सर्वात सामान्य कारणे म्हणजे पचनक्रिया बिघडणं, थंडी वाढणं, मूत्राशयाभोवतीचे स्नायू सैल होणं आणि कधीकधी रात्रीच्या वेळी खूप थंडी पडणं। काळी मिरी या सर्व समस्यांवर हळूहळू पण प्रभावीपणे काम करते। पण मी आत्ता त्या पद्धतीमध्ये जाणार नाही। त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते। जर मी तुम्हाला सांगितलं की चुकीच्या वेळी काळी मिरी घेणं फायदेशीर ठरणार नाही आणि कधीकधी पोटामध्ये जळजळ किंवा मग अस्वस्थता देखील होऊ शकते, तर तुम्ही ते लोक नेहमीप्रमाणे सेवन कराल का? म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण पद्धत तपशीलवार सांगणार आहे। कारण जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतात तेव्हा मी औषध लिहून देण्यापूर्वी त्यांचा आहार, सवयी, दैनंदिन दिनचर्या आणि शरीराचा प्रकार समजून घेते। आणि जेव्हा मी एका वृद्ध व्यक्तीला फक्त 3 दिवस रात्री काळी मिरीचा योग्य वापर शिकवला, तेव्हा 4थ्या दिवशी तो स्वतः म्हणाला, डॉक्टर, आज मी पहिल्यांदाच न उठता झोपलो आहे। हे का घडलं? हे कसं घडलं? काळी मिरी शरीरामध्ये कोणते बदल घडवतात? त्यामुळे निद्रानाश कमी होतो? योग्य पद्धत कोणती? कोणता डोस योग्य आहे? ते कोणी घेऊ नये? आणि त्याच प्रत्येकावरती सारखाच परिणाम त्याचा होतो का? मी पुढील भागामध्ये या सर्व गोष्टी तपशीलवार समजावून सांगणार आहे। कारण हा विषय फक्त प्रिस्क्रिप्शन नाही आहे, तो आपल्या शरीराच्या रात्रीच्या सर्व क्रियाकलापांशी जोडलेला आहे। आणि जेव्हा ते समजतं तेव्हाच त्याचे खरे फायदे लक्षात येऊ शकतात। म्हणून पुढील भागामध्ये मी वृद्धांना रात्रीच्या वेळी आराम देणाऱ्या काळी मिरीचा योग्य वापर आणि ते कसे खावे जेणेकरून तुम्ही वारंवार जागे न होता शांत झोपू शकाल हे स्पष्ट करेन। जेव्हा मी माझ्या रुग्णांना काळी मिरीचा वापर करण्याची योग्य पद्धत समजावून सांगते, तेव्हा मी प्रथम शरीर रात्री कसं कार्य करतं आणि लघवीचं उत्पादन का वाढतं हे स्पष्ट करते। कारण समजलं तरच कोणत्याही उपायाचा परिणाम अधिक स्पष्ट होईल। रात्री शरीर शांत स्थितीत असतं, तथापि वृद्ध लोकांमध्ये एक समस्या अशी आहे की शरीर थंड झाल्यावर मूत्राशयाच्या नसा आणि स्नायू किंचित आकुंचन पावू लागतात। या किंचित आकुंचनामुळे वारंवार लघवी होते। बरेच लोक याला सवय समजतात, परंतु प्रत्यक्षात ही शरीराची उष्णता आणि क्रियाकलाप यांच्यातील संतुलन बिघडल्याचे संकेत आहे। योग्यरित्या घेतल्यास काळी मिरी शरीरामध्ये सौम्य उष्णता निर्माण करते। ही उष्णता तीव्र नसते किंवा ती त्रासदायक नसते।
तर शरीराच्या रात्रीच्या कार्यांना संतुलित करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम असते. म्हणूनच मंद पचन, थंड शरीर आणि मूत्रमार्गामध्ये सौम्य जडपणा असलेले अनेक वृद्ध लोक त्याचा योग्य वापर करून फायदा घेऊ शकतात. आता ते कसं वापरायचं हा खरा प्रश्न येतो. बहुतेक लोक काळी मिरी, मसूर, भाज्या किंवा मग चहामध्ये घालून खातात. तथापि ही पद्धत रात्रीच्या लघवीसाठी तितकी प्रभावी नाही आहे. योग्य पद्धत म्हणजे काळी मिरी संपूर्ण स्वरूपात खाणं. काळी मिरी नाही तर संपूर्ण मिरी. जेव्हा काळी मिरी संपूर्ण गिळली जाते तेव्हा ती हळूहळू पचते, शरीरामध्ये जास्त काळ उबदारपणाची भावना टिकून सुद्धा ठेवते. हे पोट हायड्रेटेड ठेवते आणि रात्री वारंवार लघवी करण्याची इच्छा शांत करते. मी माझ्या वृद्ध रुग्णांना ही पद्धत अनेकदा सुचवते. झोपण्यापूर्वी 15 मिनिटे आधी कोमट पाण्याने 1 किंवा 2 संपूर्ण काळी मिरीचे दाणे गिळून घ्यायचे. तथापि ते चघळू नका. जेव्हा काळी मिरीची चव चावली जाते तेव्हा त्याचा परिणाम तीव्र असतो आणि पोटाची उष्णता वाढू शकते. तथापि जेव्हा संपूर्ण गिळली जाते तेव्हा ते हळूहळू कार्य करतं आणि रात्री शरीराला आराम देतं. शिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, काळी मिरीचं पाणी थंड नसावं. थंड पाणी शरीराला ताबडतोब थंड करतं आणि त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. म्हणूनच नेहमीच कोमट पाणी पिण्याची शिफारस केली जाते. लोक अनेकदा विचारतात की ते खाल्ल्यानंतर काहीतरी खावं की प्यावं का? मी नेहमीच म्हणते की रात्री जड जेवण घेतल्याने लघवीची समस्या वाढणारच आहे. म्हणून काळी मिरीचं हलकं पाणी पूर्णपणे ठीक आहे आणि नंतर काही खाण्याची किंवा पिण्याची गरजही नाही. आता प्रश्न उद्भवतो की ही पद्धत कोणासाठी काम करते? प्रत्येक शरीर वेगळं असतं. सौम्य समस्या असलेल्या अनेक वृद्धांना 2 ते 3 दिवसांमध्ये फरक जाणवतो. काहींना 7 ते 10 दिवस लागतात आणि काहींना मधुमेह, मूत्रपिंड निकामी होणं आणि प्रोस्टेट समस्या यासारख्या दीर्घकालीन किंवा गंभीर समस्या आहेत. या लोकांसाठी सुधारणा हळूहळू होते. परंतु ही पद्धत रात्रीच्या वेळी अजूनही काही प्रमाणामध्ये आराम देते. माझ्याकडे एक वृद्ध जोडपं आलं होतं. दोघांनाही रात्री वारंवार जागं व्हावं लागत होतं. जेव्हा मी त्यांना ही पद्धत समजावून सांगितली तेव्हा पत्नीच्या 4थ्या दिवशी परिणाम दिसून आला. तिने सांगितलं की रात्री 3 वेळा उठण्याऐवजी तिला फक्त एकदाच उठावं लागतं. तिच्या पतीची समस्या थोडी जास्त जुनी होती. त्याला सुमारे 9 ते 10 दिवस लागले. परंतु त्याने असंही सांगितलं की त्याची झोप पूर्वीसारखी विस्कळीत झाली नाही. मी देखील नमूद केलं पाहिजे की काही लोक सुरुवातीला काळी मिरी वापरण्याबद्दल घाबरतात, कारण त्यांना वाटतं की यामुळे पोट खराब होऊ शकतं. तथापि जेव्हा ते योग्यरित्या घेतलं जातं तेव्हा असं होत नाही. ज्या लोकांना आधीच पोटामध्ये जळजळ किंवा पोटामध्ये अल्सर आहे त्यांनी ही पद्धत टाळावी. अशा व्यक्तींनी प्रथम त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शिवाय आधीचं शरीराचे तापमान असलेल्या वृद्ध व्यक्तींनी ही पद्धत सावधगिरीने वापरावी. लोक अनेकदा विचारतात की काळी मिरी दुधासोबत घेता येईल का? मी स्पष्टपणे सांगते की नाही, कारण दूध शरीराला थंड करतं आणि दुधासोबत घेतल्यास काळी मिरी खाण्याचा परिणाम कमी होतो. म्हणून ते फक्त पाण्यासोबत घ्यावं आणि तेही कोमट. या पद्धतीचा आणखी एक फायदा म्हणजे जेव्हा ते शरीरामध्ये हळूहळू पचतं तेव्हा ते पचन संस्थेला सक्रिय करतं. वृद्धांमध्ये अशक्तपणाचं एक प्रमुख कारण म्हणजे पचनशक्ती कमकुवत होणं. काळी मिरी ही आग थोडीशी वाढवतं, ज्यामुळे पचन चांगलं होतं. जेव्हा पचन चांगलं असतं तेव्हा रात्री गॅस, पेटके आणि पोटाची हालचाल कमी होते आणि ही कमी झालेली हालचाल लघवीची तीव्रता कमी करण्यास देखील मदत करते. पुढील व्हिडिओमध्ये मी काळी मिरी इतकी प्रभावी का आहे आणि ती कोणते बदल घडवून आणते ज्यामुळे वृद्धांमध्ये रात्रीच्या लघवीपासून आराम मिळतो हे मी स्पष्ट करेन. ते कोणी पूर्णपणे टाळावं आणि त्याचे पूर्ण फायदे कोणी कशा प्रकारे घ्यावे हे देखील मी स्पष्ट करेन. जेव्हा मी माझ्या रुग्णांना काळी मिरी वारंवार रात्रीच्या लघवीपासून मुक्त होण्यास कशी मदत करते हे समजावून सांगते तेव्हा त्यांना सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटतं. ते सहसा असं गृहीत धरतात की ते फक्त एक मसाला आहे, त्यांचं कार्य फक्त चव वाढवण्यासाठी आहे. परंतु सत्य हे आहे की काळी मिरी शरीरातील अनेक प्रक्रिया संतुलित करतं ज्या वयानुसार कमकुवत होतात. या कमकुवत प्रक्रिया रात्रीच्या लघवीचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरतात. सर्वप्रथम हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की वृद्धांच्या शरीरामध्ये पित्त, कफ आणि वारा यांचं संतुलन हळूहळू बिघडतं. या असंतुलनामुळे मूत्राशयाच्या नसा आणि स्नायू पूर्वी इतके तीव्रतेने प्रतिसाद देत नाहीत. परिणामी मूत्राशय थोड्याशा पोटभर असतानाही लघवी करण्याचा संकेत पाठवते. या असंतुलनावर काळी मिरी सौम्य
परंतु आवश्यक असा प्रभाव पाडतात. ते शरीरामध्ये अडकलेली थंडी दूर करतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंना मुरगळणं आणि अनियंत्रित आकुंचन शांत करतं. शिवाय काळी मिरीमध्ये आढळणारे गुणधर्म मूत्राशयाच्या स्नायूंना किंचित सक्रिय करतात, ज्यामुळे मूत्राशय जास्त काळ नियंत्रित राहतं आणि वारंवार थोड्या प्रमाणामध्ये लघवी सोडत नाही. म्हणूनच ज्यांनी काळी मिरीचा वापर केला आहे त्यांनी रात्रीच्या जागरणाच्या संख्येत हळूहळू घट झाल्याचं योग्यरित्या नोंदवलं आहे. सुमारे 75 वर्षांचे एक वृद्ध माझ्याकडे आले. ते म्हणायचे की त्यांना फक्त एकदाच नाही तर रात्री 4 वेळा जागं व्हावं लागतं. काही दिवस त्यांनी ही पद्धत अवलंबल्यानंतर त्यांची रात्रीची जागरणं हळूहळू कमी झाली. त्यांनी मला सांगितलं की सुरुवातीला त्यांना हा म्हातारपणाचा आजार वाटत होता, पण आता त्यांना जाणवलं की शरीराला फक्त थोडासा आधार हवा आहे. काळी मिरी शरीराची पचनशक्ती थोडीशी वाढवते. जेव्हा अग्नी सक्रिय असतो तेव्हा अन्न चांगलं पचतं आणि पोटात गॅस किंवा आम्ल तयार होत नाही. रात्रीच्या वेळी लघवी होण्याचे हे देखील एक प्रमुख कारण आहे. जेव्हा पोटात गॅस तयार होतो तेव्हा ते मूत्राशयावर दबाव आणतं, ज्यामुळे वारंवार लघवी करण्याची इच्छा होते. जेव्हा पोट शांत होतं तेव्हा मूत्राशयावरील दाब कमी होतो आणि रात्री आराम मिळतो. कधीकधी वृद्ध लोक दिवसा लघवी करतात ते दिवसा कमी आणि रात्री जास्त पाणी पितात. या सवयीमुळे रात्री लघवीची वारंवारता देखील वाढते. पण जेव्हा ते काळी मिरी घेण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांचं पचन हळूहळू सुधारतं आणि पाणी शोषण संतुलित राहतं. यामुळे शरीर रात्री जास्त लघवी करण्यापासून रोखतं, परंतु संतुलित लघवीचं प्रमाण राखतं. आता प्रश्न उद्भवतो की काळी मिरी सर्वांसाठी सुरक्षित आहेत का? उत्तर असं आहे की बहुतेक लोकांसाठी ती सुरक्षित आहे, कारण डोस खूप कमी ठेवला जातो. तथापि पोटामध्ये तीव्र जळजळ, तीव्र आम्लता किंवा आतड्यांचा दाह असलेल्या लोकांनी ही पद्धत सावधगिरीने वापरावी किंवा पूर्णपणे टाळावी. गर्भवती महिलांनी देखील या उद्देशाने ते टाळावं, कारण त्यांचं शरीर पूर्णतः वेगळं कार्य करत असतं. बरेच वृद्ध लोक असंही म्हणतात की किती काळ घ्यावं. मी नेहमी म्हणते की ते रात्री सुधारणा जाणवते तोपर्यंत घेतलं जाऊ शकतं. बरेच लोक 10-12 दिवसांसाठी घेतात आणि समस्या मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रित होते. काही लोक ते जास्त काळ घेतात, परंतु डोस तोच राहतो, फक्त 1 किंवा 2 संपूर्ण काळी मिरी. अनेकांना सुरुवातीला लगेच परिणाम जाणवत नाही, म्हणून ते घाईघाईने सोडून देतात. तथापि काळी मिरीचे परिणाम हळूहळू दिसून येतात, कारण ते शरीरामध्ये उबदारपणा आणि स्थिरता निर्माण करतं. एका वृद्ध महिलेने सांगितलं की तिला पहिले 3 दिवस कोणताही महत्त्वपूर्ण फरक जाणवला नाही, परंतु 4थ्या दिवशी ती अचानक रात्री फक्त एकदाच उठली, कारण काळी मिरीने तिचे पचन सक्रिय केलं होतं आणि मूत्राशयाच्या अनावश्यक हालचाली कमी केल्या होत्या. आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणजे झोपण्याची स्थिती. बरेच वृद्ध लोक एअर कंडिशनर किंवा पंख्याखाली थेट झोपतात आणि रात्री शरीर थंड होतं. थंडीमुळे मूत्राशय अधिक संवेदनशील बनतं. काळी मिरीची या थंडीचे परिणाम कमी होतात आणि शरीर थोडं संतुलित राहतं. म्हणूनच बरेच लोक म्हणतात की काळी मिरीचं सेवन केल्यानंतर शरीराला आतून आराम वाटतो आणि झोप अधिक खोल होते. काळी मिरीची केवळ लघवीच्या समस्यांवरच परिणाम करत नाही, तर झोपेवरही परिणाम होतो. रात्री वारंवार जाग येणं कमी झालं की झोप खोल आणि लांब होते. वृद्धांसाठी हा एक मोठा फायदा आहे, कारण योग्य झोपेचा अभाव दिवसभर त्यांची ऊर्जा कमी करतो, चिडचिड आणि अशक्तपणा वाढवतो. पुढील भागामध्ये मी ही पद्धत वापरताना टाळायच्या चुका कोणत्या, सवयी ती अधिक प्रभावी बनवतात आणि काळी मिरीचा हा साधा वापर रात्रीची शांत झोप कशी सुनिश्चित करण्यास मदत करू शकतो हे स्पष्ट करेन. जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती काळी मिरी योग्यरित्या वापरण्यास सुरुवात करते तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही चुका टाळणं, कारण लहानशी निष्काळजीपणा देखील त्याची प्रभावीतता कमी करू शकते. जेव्हा मी माझ्या रुग्णांसोबत ही पद्धत शेअर करते तेव्हा मी त्याचे फायदे अनेक पटींनी वाढवण्यासाठी लक्षात ठेवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी देखील स्पष्ट करते. प्रथम हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की काळी मिरीचे पूर्ण परिणाम रात्रीचं जेवण हलकं असताना जाणवतात. रात्री जड जेवण खाणं, ते तळलेलं असो किंवा जास्त मसालेदार असो किंवा पोट जास्त वेळ व्यस्त ठेवल्याने पचनावरती भार वाढतो. जेव्हा पचन जास्त असतं तेव्हा शरीराचं तापमान, गॅस आणि मूत्राशयाचा दाब असंतुलित होतो. अशा परिस्थितीमध्ये काळी मिरीचे सर्व फायदे कमी होतात. म्हणून मी नेहमीच वृद्धांना हलकं जेवण करण्याचा, वेळेवर खाण्याचा आणि जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी थोडं फिरण्याचा सल्ला देते. ही पद्धत मूत्रमार्गाच्या समस्या देखील कमी करते आणि
झोप सुधारते. लोक करत असलेली आणखी एक मोठी चूक म्हणजे काळी मिरी खाणं. त्यांना वाटतं की पावडर अधिक प्रभावी असेल, परंतु प्रत्यक्षात तसं नाही आहे. पावडर खूप लवकर पचते आणि त्याचे परिणाम थोड्या वेळानंतर कमी देखील होतात. तथापि संपूर्ण काळी मिरी शरीरामध्ये हळूहळू पचते, रात्रभर सौम्य परिणाम राखते आणि मूत्राशयाच्या अनावश्यक हालचाली रोखते. म्हणून ती चघळू नये किंवा कुचकरू नये. ती फक्त संपूर्ण गिळली गेली पाहिजे. तिसरं म्हणजे पाण्याचं तापमान. बरेच वृद्ध लोक थंड पाण्यासोबत काळी मिरी गिळतात आणि नंतर तक्रार करतात की त्यामुळे काही फरक पडत नाही. तथापि थंड पाणी स्वतःच मूत्राशय अस्थिर करतं, शिरा आकुंचन पावतात आणि लघवी वाढवतात. म्हणून हा उपाय फक्त कोमट पाण्यासोबत घेतल्यास प्रभावी असतो. ही संकल्पना जितकी सोपी असेल तितकाच त्याचा परिणाम अधिक खोलवर असतो. चौथा, झोपेचं वातावरण. बरेच लोक खूप थंड खोल्यांच्या आतमध्ये झोपतात. पंखा वेगाने चालू असतो, थेट एअर कंडिशनिंग चालू असतं आणि त्यांचे पाय उघडे ठेवतात. वृद्ध प्रौढांमध्ये रात्री थंडी मूत्राशय त्वरित सक्रिय करते. काळी मिरी उबदारपणा प्रदान करते, तथापि जास्त थंड झोपण्याच्या परिस्थितीमध्ये शरीराचं संतुलन बिघडू शकतं. म्हणूनच पाय झाकून झोपणं, खोलीत जास्त थंडी टाळणं आणि झोपण्यापूर्वी शरीराला थोडंसं गरम करणं फायदेशीर आहे. पाचवी, मानसिक स्थिती. काही लोक याचा विचार करतात, परंतु रात्री वारंवार लघवी होण्याचं एक प्रमुख कारण देखील तणाव आहे. तणावामुळे या शरीराचे नियंत्रण कमकुवत होते आणि मूत्राशय लवकर सिग्नल पाठवू लागते. जेव्हा वृद्ध लोक तणावाखाली झोपतात तेव्हा त्यांना अनेकदा गाढ झोप येत नाही आणि थोडीशी संवेदना देखील त्यांना जागा करू शकते. काळी मिरी शरीराला उबदारपणा आणि स्थिरता प्रदान करतं. तथापि जर मन अस्थिर असेल तर त्याचा अर्धा परिणाम नष्ट होतो. म्हणून झोपण्यापूर्वी काही क्षण शांत बसणं, हळूहळू श्वास घेणं आणि प्राणायामसारखे हलके व्यायाम करणं खूप फायदेशीर आहे. सहावं, काही लोक ते फक्त पहिले 2 दिवस घेतात आणि लगेच परिणाम मिळण्याची अपेक्षा करतात. जेव्हा त्यांना पहिल्या रात्री फरक दिसत नाही तेव्हा ते हार मानतात. काळी मिरी हे एक शक्तिशाली औषध नाही. ते शरीरामध्ये खोलवर जातं आणि हळूहळू बदल घडवून आणतं. काहींसाठी 3ऱ्या दिवशी, काहींसाठी 7व्या दिवशी आणि काहींसाठी 10व्या दिवशी परिणाम दिसून येतो. शरीर जितकं कमकुवत, थंड आणि असंतुलित असेल तितका जास्त वेळ लागतो. म्हणूनच संयम हा उपायाचा अर्धा परिणाम आहे. आता या उपायाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी कोणत्या छोट्या सवयी मदत करतात यावर आपण चर्चा करूया. पहिली सवय म्हणजे रात्री जास्त पाणी पिणं टाळणं. अनेक वृद्ध लोकांचा असा विश्वास आहे की पाणी पिण्याने शरीर स्वच्छ राहतं, म्हणून ते रात्रीही भरपूर पाणी पितात. तथापि या सवयीमुळे रात्री लघवीची समस्या लक्षणीयरित्या वाढते. योग्य दृष्टिकोन म्हणजे दिवसभर पुरेसं पाणी पिणं, परंतु झोपण्यापूर्वी 2 तास आधी हे प्रमाण कमी करा. दुसरी सवय म्हणजे दिवसभर मध्यम प्रमाणामध्ये सक्रिय राहणं. जर रक्ताभिसरण चांगलं असेल, नसा सक्रिय असतील आणि स्नायू योग्यरित्या कार्य करत असतील तर मूत्राशयाची संवेदनशीलता देखील कमी होते. वृद्धांसाठी सकाळी आणि संध्याकाळी हलकं चालणं किंवा थोडं चालणं ही समस्या लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. तिसरी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी पायांना थोडं तेल लावणं किंवा त्यांना थोडं उबदार ठेवणं. याचा थेट परिणाम मूत्राशयावर होत नाही, परंतु शरीराचं एकूण तापमान संतुलित करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतं. अनेक वृद्धांनी असं नोंदवलं आहे की जेव्हा त्यांनी काळी मिरी घेऊन ही सोपी पद्धत स्वीकारली तेव्हा रात्री जाग येण्याची संख्या आणखी कमी झाली. या उपायाचा भावनिक पैलू देखील आहे. जेव्हा वृद्ध लोक शांतपणे झोपतात तेव्हा त्यांचे चेहरे चमकतात, त्यांचं मन आनंदी असतं आणि त्यांचा दिवस उत्साही असतो. कुटुंबातील सदस्यांना अनेकदा लक्षात येतं की वृद्ध लोक कमी चिडचिड आणि शांत झालेले आहेत. हे केवळ एका मसाल्याचा परिणाम नाही तर शरीरातील शांत प्रभावाचा परिणाम आहे. पुढील भागामध्ये मी हे स्पष्ट करेन की या उपायाचे दीर्घकालीन पालन केल्याने वृद्धांच्या झोपेमध्ये, आरोग्यामध्ये आणि मानसिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल कसे येऊ शकतात आणि त्याचा अंतिम परिणाम काय होतो. जेव्हा वृद्ध लोक त्यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये या साध्या पण प्रभावी झोपेच्या उपायाचा समावेश करतात तेव्हा त्यांना हळूहळू त्यांच्या जीवनात काही अतिशय आनंददायी आणि खोल बदल जाणवू लागतात. सुरुवातीला त्यांना वाटतं की ही फक्त एक छोटीशी सवय आहे. झोपण्यापूर्वी त्यांचं मन शांत करणं, काही मिनिटे त्यांच्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करणं किंवा हलके स्ट्रेचिंग करणं. परंतु कालांतराने या छोट्या सवयीचा त्यांच्या शरीरावर आणि मनावर फायदेशीर परिणाम होऊ लागतो. अनेक महिने याचा सराव केल्यानंतर ज्येष्ठ नागरिक नोंदवतात की त्यांच्या रात्री आता पूर्वीसारख्या जड, चिंताग्रस्त आणि अस्वस्थ नाहीत. फेकणं आणि वळणं यासोबत येणारा थकवा आणि चिंता हळूहळू कमी होत जाते.
या दीर्घकालीन सरावामुळे त्यांच्या झोपेची खोली वाढते. त्यांना जाग करण्यासाठी जो थोडासा आवाज किंवा किरकोळ त्रास होत होता तो आता त्रासदायक नाही. त्यांच्या आरईएम आणि स्लो वेव्ह झोपेमधील संतुलन सुधारतं, ज्यामुळे शरीराची दुरुस्ती प्रक्रिया सुरळीतपणे कार्य करू शकते. जाग झाल्यावर त्यांना अनुभवायला मिळणारा जडपणा, थकवा आणि चिडचिड हळूहळू सौम्य सुखदायक ताजेपणामध्ये बदलते. ही सुधारलेली झोप रात्रीपुरती मर्यादित नाही, ती दिवसभर त्यांच्या ऊर्जेमध्ये, क्रियाकलापांमध्ये आणि मूडमध्ये प्रतिबिंबित होते. त्यांना पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय वाटतं, त्यांना अगदी लहान गोष्टींमध्येही रस निर्माण होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याची भावना येते. या पद्धतीचं सतत पालन केल्याने त्यांच्या आरोग्यातही सकारात्मक बदल होतात. रक्तदाबामध्ये चढ उतार जाणवणारे वृद्ध लोक स्थिर होऊ लागतात. ज्यांना पूर्वी सौम्य सांधेदुखीचा त्रास होता ते सांगतात की त्यांचं शरीर पूर्वीसारखं कडक वाटत नाही. नियमित शांत झोपेमुळे हार्मोनल संतुलन सुधारतं, ज्याचा भूक, पचन आणि साखरेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम होतो. त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारते आणि डोकेदुखी आणि चक्कर येणं यासारखी वारंवार येणारी लक्षणं कमी होतात. जेव्हा शरीर चांगलं विश्रांती घेतं तेव्हा ते स्वतःला बळकट करू लागतं आणि ही या प्रक्रियेची सर्वात सुंदर बाजू आहे. मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम आणखी खोलवर होतो. जे ज्येष्ठ अनेकदा एकाकीपणा, चिंता किंवा स्मरणशक्ती कमी होण्याची तक्रार करतात त्यांना त्यांच्या मनामध्ये अधिक स्थिर आणि स्पष्ट वाटू लागतं. हळूहळू त्यांची स्मरणशक्ती सुधारते आणि ज्या गोष्टी त्यांना त्रास देत होत्या त्या आता त्यांच्यावर तितका खोलवर परिणाम करत नाही. त्यांचं मन हलकं होतं, जणू काही त्यांच्या डोक्यावरून ओझं कमी झालं आहे आणि एक सौम्य वारा सुटला आहे. सर्वात सुंदर बदल म्हणजे त्यांचा आत्मविश्वास परत येणं. त्यांना असं वाटतं की ती वर्षानुवर्षे त्यांच्यावर असलेल्या ताण किंवा चिंतांशिवाय दररोज चांगले वागू शकतात, जगू शकतात. बराच काळ हा दृष्टिकोन स्वीकारल्यानंतर वृद्धांमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल दिसून येतो. त्यांना पुन्हा जीवनात आनंद मिळू लागतो. ते झाडांना पाणी देणं, बाल्कनीत बसणं, सूर्यस्नान करणं, वर्तमानपत्र वाचणं, शेजाऱ्यांशी गप्पा मारणं किंवा अचानक जुना छंद पुन्हा सुरू करणं यासारख्या क्रियाकलापांना सुरुवात करतात. या सर्व छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आनंदाचे स्रोत बनतात. रात्रीची शांत झोप आणि दिवसा हलकं मन दोन्ही त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेमध्ये नवीन रंग भरतात. हा या प्रवासाचा अंतिम परिणाम आहे. एक शांत, निरोगी आणि संतुलित जीवन जिथे वृद्ध केवळ जगत नाही तर प्रत्येक नवीन दिवस अनुभवत असतात. त्यांना सुरक्षित, सक्षम आणि आरामदायी वाटतं. हा दृष्टिकोन त्यांच्यासाठी औषधासारखा कमी बनतो, तर स्वतःला समजून घेण्याचा आणि त्यांच्या शरीराचे आणि मनाचे संगोपन करण्याचा एक प्रेमळ मार्ग बनतो. हळूहळू त्यांना समजतं की झोप ही सक्ती नाही तर एक देणगी आहे आणि ते स्वीकारण्यासाठी फक्त थोडी जाणीव, थोडी स्वतःची काळजी आणि थोडी चिकाटी आवश्यक आहे. शेवटी मी फक्त असं म्हणू इच्छिते की वृद्धांमध्ये झोप सुधारणं हे एक दिवसाचं काम नाही आहे, पण ते पूर्णपणे शक्य आहे. अशक्य असं काहीच नाही आहे. जर आपण ही प्रक्रिया हळूहळू, संयमाने आणि आपल्या देहबोली ऐकून जर घेतली तर त्याचे परिणाम नेहमीच फायदेशीर असतात. झोप केवळ शरीरालाच नाही तर आत्म्याला सुद्धा विश्रांती देत असते आणि म्हणूनच वृद्धांना चांगली झोप येऊ लागल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमलणारी शांती कोणत्याही डॉक्टरसाठी सर्वात मोठाच आनंद असते. हा दृष्टिकोन वापरून पहा, धीर धरा आणि तुमच्या जीवनातील तुमच्यातील लहान बदल अनुभवा. जर तुम्ही एखाद्या वृद्ध व्यक्तीची काळजी घेत असाल तर त्यांना हळूहळू या मार्गावर चालण्यास नक्की मदत करा. माझ्यावर विश्वास ठेवा, एके दिवशी तुम्हाला दिसेल की तीच व्यक्ती जी रात्री त्रास देत असे आता ती शांतपणे हसत झोपते आणि सकाळी शांतपणे उठते. तिच्या चेहऱ्यावरती कोणतीही चिंता नसते. त्याचबरोबर तिचा चिडचिडेपणा तुम्हाला सहन करावा लागत नाही. म्हणजे ही जी पद्धत आहे ही अत्यंत सोपी आहे वृद्ध व्यक्तींना चांगली झोप येण्यासाठी. तुमच्या आजूबाजूला असे कोणी वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्की द्या. तुमचे नातेवाईक असू द्यात किंवा मग तुमचे इतरही कोणी शेजारचे किंवा तुमच्या ओळखीतल्या 10-12 जणांसोबत तरी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येत राहील.
पण त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.